मॅथ्स स्कॉलरशिप स्टडी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर या व्हिडिओमध्ये आपण 26 एप्रिल 2026 रोजी झालेला प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4चा मराठी या विषयाचा पेपर स्पष्टीकरणासहित अभ्यासणार आहोत. चला तर वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे. विभाग 1 मराठी. प्रश्न क्रमांक 1. पुढीलपैकी विरुद्ध अर्थाच्या शब्दांची योग्य जोडीचा पर्याय निवडा. पर्याय आहेत कारुण्य ममत्व, नियंत्रण संयम, विलंब घाई, भान लक्ष. आता या पर्यायांपैकी विलंब घाई हा जो पर्याय आहे तो विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे. उरलेले कारुण्य ममत्व, नियंत्रण संयम, भान लक्ष हे सर्व पर्याय समानार्थी शब्दांच्या जोड्या आहेत. प्रश्न क्रमांक 2. खालील वाक्यातील नामांची संख्या किती? वाक्य पहा. शेतात होती सूर्यफुले, पिवळी धमक, टपोरी आणि टवटवीत. आता या वाक्यातील नामे कोणती कोणती आहेत? तर शेत आणि सूर्यफूल. ठीक आहे. आणि बाकीचे जे दिलेले आहेत पिवळी धमक, टपोरी आणि टवटवीत ही विशेषणे आहेत, ही काय नामे नाहीत. म्हणजेच बरोबर पर्याय असेल पर्याय क्रमांक 1, 2. प्रश्न क्रमांक 3. एकवचन अनेकवचन यांची अयोग्य जोडी पर्यायातून निवडा. तर पर्याय दिलेले आहेत चूल चुली, भेट भेटी, चूक चुकी, वेल वेली. आता यापैकी अयोग्य जोडी कोणती आहे? तर चूक चुकी, चूक चुका हवं होतं. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 4. ज प व क मान या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कोणत्या क्रमांकांची अक्षरे घेतल्यास भार या अर्थाचा शब्द तयार होईल? तर इथे जी अक्षर दिलेली आहेत या अक्षरांपासून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. तर करूया. ज प व क मान, तर याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होईल व ज न मा प क, वजन मापक. आता पुढे काय विचारलेलं आहे पहा. या अर्थपूर्ण शब्दातील कोणत्या क्रमांकांची अक्षरे घेतल्यास भार या अर्थाचा शब्द तयार होईल? भार या अर्थाचा शब्द कोणता असेल? तर इथं पहा वजन. वजन हा भार या अर्थासाठी शब्द आहे. तर वजन मधील जी अक्षरे आहेत ते किती नंबरला आहेत या शब्दामध्ये? व ज न 1, 2, 3. म्हणजेच इथे उत्तर असेल पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 5. अल्पबुद्धी असलेली व्यक्ती अति बडाया मारते या अर्थाची म्हण असलेला पर्याय निवडा. आता या अर्थाची म्हण यामध्ये आपल्याला शोधायची आहे. पहिला पर्याय आहे उदारीचे पोते सव्वा हात रीते, वासरात लंगडी गाय शहाणी, उथळ पाण्याला खळखळाट फार, ओ म्हणता ठो येईना. तर अल्पबुद्धी असलेली व्यक्ती अति बडाया मारते या अर्थाची जी म्हण आहे ती आहे पर्याय क्रमांक 3, उत्तळ पाण्याला खळखळाट फार. प्रश्न क्रमांक 6. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांसाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा. कधी गावातून कधी शेतातून जाणाऱ्या लहान वाटेवरून माझी सर्व जनावरे बिन चुकता गोट्याकडे परत येतात. तर इथं अंडरलाईन केलेली आहे गावातून कधी शेतातून जाणाऱ्या लहान वाटेवरून. गावातून किंवा शेतातून जाणारी लहान वाट म्हणजेच काय? पर्यायामध्ये आपण त्याला पायवाट म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 7. खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या योग्य वाक्प्रचाराचा पर्याय निवडा. अपघातग्रस्त वाहनातील सर्व लोक सुखरूप असल्याचे समजतात सर्वांचा. तर या पर्यायापैकी कोणता वाक्यप्रचार येईल? सर्वांचा चेहरा कसा नसा होणे, जीव भांड्यात पडणे, हिरमोड होणे की थरकाप होणे. तर सर्वांचा अपघातग्रस्त वाहनातील सर्व लोक सुखरूप असल्याचे समजतात सर्वांचा जीव भांड्यात पडला हा वाक्यप्रचार म्हणजे जिथं पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. जीव भांड्यात पडणे. प्रश्न क्रमांक 8 ते 10 साठी सूचना. खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित प्रश्नांची अचूक उत्तरे पर्यायातून निवडा. एकदा रानात गुरे चरताना
मुरलीला एक सुंदर निळा पक्षी जखमी होऊन पडलेला दिसला. त्याने त्या पक्षाला मायेने अलगद उचलून घरी नेले आणि एका टोपलीत मऊ गोधडीवर ठेवले. मुरलीच्या आईने त्या पाखराच्या जखमेवर हळद लावली. त्याची चोच उघडून थोडे पाणी चोचीत टाकले. गव्हा तांदळाचे थोडे दाणे खाण्यासाठी टोपलीत ठेवले. खाऊन पिऊन तो पक्षी दुसऱ्या दिवशी थोडा तरतरीत झाला. हे पाहून आईने कौतुकाने त्या पक्षाला भिजवलेली डाळ खायला दिली. त्याला ती फारच आवडली. तो आनंदाने घरभर हिंडू फिरू लागला. आता या उतार्यावर आधारित प्रश्न क्रमांक 8 पहा. उतार्यानुसार पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य म्हणजेच चुकीचे. तर पर्याय क्रमांक 1 आहे, आईने पक्षाला पाणी पाजले. हे बरोबर आहे. मुरली हा एक गुराखी होता, कारण तो गुरे चरायला जात होता, म्हणजेच तो गुराखी होता. आईने पक्षाच्या जखमेवर हळद लावली. हे पण बरोबर आहे. पण पर्याय क्रमांक 3 पहा, भिजवलेली डाळ खाल्ल्याने पक्षी थोडा तरतरीत झाला. तर इथं जर पाहिलं तर गव्हा तांदळाचे थोडे दाणे खाण्यासाठी टोपलीत ठेवले. खाऊन पिऊन तो पक्षी दुसऱ्या दिवशी थोडा तरतरीत झाला. म्हणजेच गव्हा तांदळाचे दाणे खाल्ल्यामुळे तो तरतरीत झाला. तो भिजवलेली डाळ खाल्ल्याने तरतरीत झालेला नाही आहे. त्यानंतर आईने त्याला भिजवलेली डाळ घातलेली आहे खायला. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 9. पुढीलपैकी कोणते विशेषण पक्षासाठी आलेले नाही? आता इथं पहा, चिमुकला, तरतरीत, सुंदर, निळा. सुरुवातीला उत्तरामध्ये आहे की सुंदर निळा पक्षी दिसला. म्हणजे हे 2 विशेषण आलेले आहेत. तरतरीत हे पण विशेषण आलेले आहे. पण चिमुकला हे विशेषण या पक्षासाठी या उत्तरामध्ये आलेले नाही. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 10. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द उत्तरात आला आहे? घरटे, नग, वृक्ष, हळू. पण या उत्तरात जो शब्द आलेला आहे तो हे अलगद आणि तो हळू या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 11 ते 13 साठी सूचना. पुढील कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. आता इथे एक कविता दिलेली आहे, त्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे सोडवायची आहेत. झुकझुक जाई कोकणची राणी, डौलानं धावते घाट वळणाने. माडा पोपळीच्या रांगा, राई आंब्यांची ही दाट. काजू फणसाची झाडे, हिरव्या रंगाचा हा थाट. करवंद जांभळाची चव आहे न्यारी, रातांब्यांच्या चवीची वेगळीच खुमारी. हिरवीगार शिवारे नि सागराची निळाई, कोकणचा मेवा खायची भलतीच घाई. तर अशा प्रकारे ही कविता आहे आणि त्यावर आधारित प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 11. कोकणची राणी कोणाला म्हटली आहे? तर झुकझुक जाई कोकणची राणी म्हणजेच काय? तर आगगाडी. त्यालाच आपण इथे पहा, आगगाडीसाठी शब्द कोणता? गाडी, बाग, मुलगी, रेल्वे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. रेल्वे. प्रश्न क्रमांक 12. पुढीलपैकी विशेषण विशेष्य यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा. पर्याय आहेत डौलानं घाटवळणे, न्यारी चव, दाट राई, हिरवीगार शिवारे. आता यामध्ये विशेषण विशेष्य कोण आहेत? तर पहा इथं हिरवीगार शिवारे. शिवारे कशी आहेत? हिरवीगार आहेत. राई कशी आहे? दाट आहे. चव कशी आहे? न्यारी आहे. पण इथं डौलानं घाटवळणे ही विशेषण विशेष्यची जोडी नाही आहे. म्हणजेच इथं पर्याय क्रमांक 1 हा अयोग्य आहे. म्हणजेच इथं आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 13. डोंगरची काळी मैना अशी ओळख असणाऱ्या कोणत्या फळाचा उल्लेख कवितेत आला आहे? तर डोंगरची काळी मैना म्हणजेच काय असतं? तर करवंद असतं. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 14. खालील आकृतीत रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील सर्व अक्षरे अनुक्रमे घेतल्यास सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील? तर इथं पहा, जर पर्याय क्रमांक 4 मधील जर शब्द अक्षरे घेतली तर इथे व जर ठेवलं तर व द न हा शब्द होईल. हे द जर इथं ठेवलं तर द र ड हा शब्द तयार होईल. धो इथं ठेवलं तर धो प ट हा पण शब्द तयार होईल. न ठेवलं तर न ज र. हे सर्व अर्थपूर्ण शब्द तयार होतील. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हा इथे बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 15. पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्द निवडा. बेटावर अडकलेल्या लोकांना घेऊन जहाजांचा डॅश किनाऱ्याकडे निघाला.
तर जहाजांचा यासाठी समूहदर्शक शब्द कोणता असतो? तर जहाजांचा काफिला असतो. पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 16. पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द निवडा. काशीनाथच्या जुनाट दुखण्यावर वैद्यबुवांनी डॅश औषध शोधले. तर औषध या शब्दासाठी अलंकारिक शब्द आहे रामबाण. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. काशीनाथच्या जुनाट दुखण्यावर वैद्यबुवांनी रामबाण औषध शोधले. प्रश्न क्रमांक 17. दिलेल्या वाक्यातील काळ ओळखून त्याच काळातील वाक्य पर्यायातून निवडा. सश्यांना पाहून गुंजा आपले गाल फुगवतील. तर इथं अगोदर आपल्याला काळ ओळखायचा आहे. गाल फुगवतील म्हणजेच भविष्यात घडणारी ही क्रिया आहे, म्हणजेच हा भविष्यकाळ आहे. तर या 4 पर्यायांपैकी कोणता भविष्यकाळ आहे पाहूया. कोवळ्या उन्हात दवबिंदू चमकतात. मला खूप समाधान वाटले. आपण संध्याकाळी बाहेर जाऊ. थोड्याच वेळात सगळे नदीकाठी जमले. तर यापैकी भविष्यकाळाचे वाक्य आहे आपण संध्याकाळी बाहेर जाऊ. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 18. खालील वाक्यात एकूण किती विरामचिन्हे आली आहेत? तर इथं एक वाक्य दिलेले आहे आणि त्या वाक्यामध्ये किती विरामचिन्ह आलेले आहेत हे विचारलेलं आहे. तर वाक्य पाहूया. काकू ओरडल्या, थांबा सगळे. पान, वाटी, तांब्या, भांडी हे सगळं कोण उचलणार? तर याच्यामध्ये किती विरामचिन्ह आलेले आहेत पाहूया. पहा इथे एक स्वल्पविराम आलेला आहे. इथं दुहेरी अवतरण चिन्ह आलेलं आहे. इथं परत स्वल्पविराम आलेला आहे. इथं पूर्णविराम आलेला आहे. इथं स्वल्पविराम आलेला आहे. इथं स्वल्पविराम आलेला आहे. इथे एक स्वल्पविराम आलेला आहे. इथं एक प्रश्नार्थक चिन्ह आलेलं आहे आणि हे दुहेरी अवतरण चिन्ह इथं पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे आपण हे पकडायचं नाही. तर पाहूया किती झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. एकूण 8 विरामचिन्ह आलेले आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 19. खालील वाक्यातील उद्देश भाग ओळखा. स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन जणू त्यांचीच वाट पाहत थांबले होते. तर यामधील उद्देश भाग असेल, जो कोण कर्त्याचं काम करतो तो असतो उद्देश भाग. स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन, हे कर्त्याचे काम करत आहेत, म्हणजे तिथं उद्देश भाग आहे. पर्याय क्रमांक 1 स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन. प्रश्न क्रमांक 20. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. माळा आवरताना आईला खूप साऱ्या माळा सापडल्या. आता इथं एकाच शब्दाचे 2 अर्थ आहेत. इथं माळा या शब्दाचा अर्थ वेगळा आहे, इथं माळा या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. इथं माळा म्हणजे फुलांच्या माळा आणि हा माळा म्हणजेच माळा आवरताना म्हणजेच पाहूया पर्यायामध्ये काय आहे. घराचा वरचा भाग, गळ्यातील दागिना, रान की शेत जमीन. म्हणजेच माळा या शब्दासाठी बरोबर अर्थ आहे घराचा वरचा माळा. पर्याय क्रमांक 1 हा इथे बरोबर असेल. घराचा वरचा माळा आवरताना आईला खूप साऱ्या माळा सापडल्या. प्रश्न क्रमांक 21. पुढीलपैकी प्रत्यय घटित नसलेला शब्द कोणता? तर पर्याय दिलेले आहेत. चित्रकार, नकलाकार, परोपकार, कलाकार. आता यामधील प्रत्यय घटित नसलेला शब्द असेल परोपकार. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असेल. परोपकार. प्रश्न क्रमांक 22. खालील शब्द शब्दकोशातील क्रमानुसार लावल्यास उजवीकडून तिसरा शब्द कोणता येईल? तर शब्दकोशातील क्रमानुसार हे शब्द आपल्याला लावायचे आहेत. म्हणजेच आपण जर स्वर पकडले तर अ, आ, इ, ई, उ, ऊ, रू, ए, ॲ, ऐ, ओ, ऑ, औ, आहा अशा प्रकारे. तर इथं अ वरून शब्द आहे का? नाही. आ वरून आहे, म्हणजेच हा 1 नंबरला येईल. ई वरून आहे, इथं आहे पहा, हा 2 नंबरला येईल. मोठी ई, इडलिंबू ई वरून एकही शब्द नाही आहे. ऊ वरून आहे, तो 3 नंबरला येईल. उन्नती. ऊस ऊ एकही शब्द नाही आहे. त्यानंतर रू वरून ऋण हा शब्द आहे, तर हा 4 नंबरला येईल. रू नंतर एरंड हा 5 नंबरला येईल. ऐ वरून आहे का? नाही. ओ वरून आहे, म्हणजेच हा 6 नंबरला येईल. ठीक आहे. तर उजवीकडून तिसरा शब्द कोणता येईल?
तर उजवीकडून तिसरा म्हणजेच काय, शेवटून तिसरा म्हणजे 6, 5, 4 हा ऋण जो शब्द आहे हा उजवीकडून तिसरा शब्द येईल, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 23. पुढीलपैकी व्यक्ती आणि किताब यांची चुकीची जोडी कोणती? आता पाहूया पर्याय. सेनानायक बापट, महात्मा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर, आचार्य अत्रे. या तिन्ही जोड्या बरोबर आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकर, आचार्य अत्रे आणि महात्मा फुले. पण सेनानायक बापट ही जी जोडी आहे ती चुकीची आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 24. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. पकडापकडी खेळता खेळता सगळ्या बिया जातील वाया. तर यामधील क्रियापद कोणतं असेल? वाक्य पूर्ण करणारा शब्द. तर जातील हा जो शब्द आहे हा क्रियापद आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 25. पुढीलपैकी जोड शब्द नसलेला पर्याय कोणता? तर जोड शब्द नसलेला शब्द कोणता? तर साज शृंगार हा जोड शब्द आहे, साज शृंगार. सांज सकाळ हा पण जोड शब्द आहे. साज सरंजाम हा जोड शब्द आहे. सांजवात, सांजवात म्हणजे संध्याकाळी लावलेली वात, संध्याकाळी लावलेला दिवा. तर सांजेला लावलेला दिवा, संध्याकाळी सांजेला लावलेला दिवा म्हणजेच हा सामासिक शब्द आहे. पर्याय क्रमांक 2 हा जोड शब्द नाही. तर इथं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 2.